नाशिक येथील धर्मांतराचा प्रकार ताजा असतानाच आता शिर्डीमध्येही अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीमध्येही धर्मांतराचा प्रकार समोर आला आहे. नेमकं प्रकरण काय आहे आपण त्या पिढीदेखून जाणून घेऊयात. ताई, मला सांग, तुझ्याबरोबर ते प्रकरण घडलेलं आहे धर्मांतराचं, नेमकं कसं आहे, तुझी ओळख कशी झाली होती? आमची ओळख संगमनेरमध्ये मार्केटिंगच्या कामामध्ये झाली होती दोघांची ओळख. त्याच्यानंतर आम्ही रिलेशनमध्ये आलो. त्याच्यानंतर 1 महिना लिव्हिंगमध्ये राहिलो. त्याच्यानंतर मग मी थोडा मॅटर झाल्यामुळे घरी निघून गेलो. त्याच्यानंतर तिथून निघून आले. त्याच्यासोबत मी संभाजीनगरमध्ये लव्ह मॅरेज केली, नोटरी केली. तो म्हणे लग्न करू, पण लग्न नाही करता आम्ही नोटरी केली. 3-4 महिने चांगली राहिली. नंतर तिथून शिर्डीत निघून आलो. शिर्डीत निघून आल्यावर 1-2 महिने राहिलो. त्याच्यानंतर त्यांनी मारहाण सुरू केली, धमक्या सुरू केल्या. तो आता आमच्यात आलेली, तू टिकली लावायची नाही म्हणे, मी जसं सांगत तसं राहायचं म्हणे, बाहेर जास्त जायचं. त्याच्यामुळे मग मारहाण वाढत गेलं त्याचं. मग ते हळूहळू छोट्या छोट्या गोष्टीवरून धमक्या द्यायचा. तो छोट्या छोट्या गोष्टीवरून धमक्या द्यायला लागतो. मग एक मिनिट. मारहाण धमक्या द्यायला लागते तर मग मी स्टॉप झाले त्याचं. पण त्याचं तो काही थांबा ना. नंतर हळूहळू मटण खाऊ घालण्याचा प्रयत्न केला त्याने. मग ते झालं. त्याच्यानंतर पोरगा झाला. मला वाटलं सुधारण, तो काही सुधारला नाही. सगळे पैसे घरातले आकड्यात घालून यायचे. मला जे काही असं सोनं ना सगळं त्याने विकून आकड्यात पैसे घालले. घरातलं सामान असो, सोनं नाणं असो, काही पण असो, आकड्यात घातले पैसे. पोरावर काही लक्ष दिलं नाही त्याने. मग त्याचं अजून तो अशी राहायचं नाही, असंच राहायचं. आता आता आपलं पोरगं पण झालेलं आहे, त्याचं नाव पण आयन ठेवायचं म्हणे, असं तसं बोलला. त्याचं नाव पण मुसलमान याच्यामध्ये त्यांनी ठेवून दिलं. तर मग जास्त आता 20-15 दिवस अजून भांडणं झालं. त्यांनी मोबाईल फायनान्सवाल्याकडे देऊन आला. मला म्हणे मोबाईल फायनान्सवाल्याकडे, पण मोबाईल त्याने आकडे दुकानात दिला होता. फायनान्सवर मोबाईल मी घेतला होता. मग त्याचं का नाही ते? त्याच्यावर अजून भांडणं चालू झाले. त्याच्यावर त्यांनी मरणाचं मारलं. मी पोलिसांना पण बोलवलं. पोलिस गेले, तू म्हणतो आज मी मारूनच टाकेन म्हणे. माझ्या घरच्यांना फोन केला. घरच्यांना म्हणे हिला घेऊन जा म्हणे. घेऊन गेलो. ती कोणा फोन करून बोलला की तुमचं सगळं खानदान सोबत मला हिला आत्ताच्या आता आणून सोडव म्हणे. त्यांनी काय ऐकलं नाही. मग मम्मी ते घाबरले. त्याच्यानंतर मग मी योगेश भाऊ यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते बोलले आपण अशी त्याची तक्रार करू पोलीस स्टेशनमध्ये. मग त्याच्यानंतर त्यांनी तक्रार केली. त्याला आता अटक केलेली आहे. तुला धर्मांतराचा साठी तुला दबाव आणला, तुझ्या घरच्यांवरती दबाव आणला. मुलगा झाल्यावरती कुठंतरी हे शांततेत म्हणजे कुठंतरी सुधरेल असं तुला वाटलं, पण नंतर त्यात काय फरक पडला? काय फरक नाही पडला. तो जसा आहे तसंच जाईल. तुला मारहाण केली जास्त मारहाण केली त्याने. खूप मारलेले. तू फिर्यादीत उल्लेख केलाय की तुझं सोनं वगैरे होतं ते त्याने मोडलं, ते सगळं त्याने मोडलं. कशासाठी? आता तो छोट गोष्ट, आता हप्ता भरायचा तर हे विक ते विक. मग तू काम करायचे पैसे जायचे कुठं ना असं. त्याच्यामुळे मग घरात अजून भांडणं व्हायचे. सगळे पैसे तो आकड्यात टाकून द्यायचा. नक्कीच पीडितेलाही या ठिकाणी धमकी देऊन तिच्या घरच्यांनाही धमकी देण्यात आली, मारहाण करण्यात आली, आणि ते आत्ताच तिने आपल्यासोबत जे आपबीती सांगितली आहे. परंतु तिला मदत करण्यामागे एक व्यक्ती आहे, योगेश सूर्यवंशी म्हणून. त्यांनी मदत कशी केली नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही ते पीडितेचा फोन आला तुम्हाला की नेमकं कशी मदत केली? एक 4 ते 5 दिवसापूर्वी तिचा मला मेसेज आला इंस्टाग्रामवर की भाऊ मला तुमची मदत हवी. मी तिला माझा नंबर पाठवला. तिने कॉल केल्यानंतर तिने मला जी हकीकत आहे ती सांगितली. ती गुजरातला होती. मी तिला इकडे बोलून घेतलं. मग तिची आजी असेल, तिचे मामा असतील, ते ऑफिसला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की एक मुस्लिम जिहादी माणूस आहे का, तो 4 वर्षापासून मला त्रास देतोय, मारतोय, धर्मांतर करण्यासाठी बळजबरी करतोय, टिकली लावू नको म्हणून म्हणतोय, आणि बैलाचं मांस आहे ते खायला भाग पाडतोय. मग आम्ही कुठलाही वेळ न घालवता शिर्डी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे, त्याला अटकही झालेली. या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रामधील तमाम जेवढ्या हिंदू महिला असतील, जेवढ्या माझ्या बहिणी असतील, त्यांना मी आवाहन करतो, जिथं जिथं तुम्हाला अशा जिहाद्यांकडून त्रास होत असेल त्यांनी आम्हाला संपर्क करायचा आहे. कारण हे सरकार देवाभाऊंचं सरकार आहे आणि हिंदूसाठीच बनलेलं सरकार आहे. हे काँग्रेसचं सरकार नाही. त्यासाठी हिंदूचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. नक्कीच या ठिकाणी यांनी मदत केल्यानंतर त्या पीडित मुलीचा प्राण वाचले, किंवा त्या पुढे काही जो अनर्थ घडणार होता तो घडला नाही असं म्हणावं लागेल. LS मराठीसाठी अमोल मतकर, शिर्डी, अहिल्यानगर.